अप्पी आमची कलेक्टर या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत अर्जुन आणि अप्पी बापूंच्या घरी जातात. त्या दोघांनाही एवढ्या दिवसांनंतर एकत्र आलेलं बघून सगळ्यांनाच खूप आनंद होतो. बापू त्यांना विचारतात की आज काही विशेष आहे का, आणि त्यावर अप्पी सांगते, हो बापू, आम्ही तुम्हाला बारशाचं आमंत्रण देण्यासाठी आलो आहोत. अर्जुनही सांगतो की आज स्वप्नील दादाच्या आणि रुपाली वहिनींच्या बाळाचं बारसं आहे, तुम्ही नक्की या. आणि त्यावर ते सगळेजण हो म्हणतात. त्यानंतर दिप्या अर्जुनला विचारतो की दाजी, आम्ही बाळासाठी काय गिफ्ट घेऊन येऊ. त्यावर अर्जुन विचारतो की अरे, गिफ्टची वगैरे काही गरज नाही. मात्र बापू म्हणतात की असं कसं, तो मान आहे त्यांचा, काहीतरी तर आणावं लागेलच ना. आणि मग त्यावेळी अप्पी अर्जुनला विचारते की त्यांनी आपल्या बाळासाठी पायातले बनवले होते, तेच घेऊन यायला सांगू का. मात्र अप्पीचा हा प्रश्न ऐकून सगळ्यांनाच धक्का बसतो. अर्जुन म्हणतो, अगं पण त्यांनी ते आपल्या बाळासाठी बनवले होते ना. तर अप्पी म्हणते, पण काय हरकत आहे, हे बाळसुद्धा आपल्याच घरात येणार आहे ना. तर बापूसुद्धा म्हणतात, हो अर्जुन, तसंही ते पैंजण पडूनच राहील, त्यापेक्षा आम्ही या बाळासाठी घेऊन येतो. आणि मग अर्जुनही नाईलाजाने हो म्हणतो. त्यानंतर अप्पीची आई अर्जुन आणि अप्पीला विचारते की सगळं काही ठीक आहे ना. त्यावर अर्जुन म्हणतो, हो मामी, सगळं काही ठीक आहे, तुम्ही काळजी करू नका. आणि आता तर बाळ घरात येत आहे म्हटल्यावर सगळंच वातावरण आनंदी आहे. मात्र अप्पी काहीच बोलत नाही. त्यामुळे मग आई तिला विचारते की काय झालं, तू गप्प का आहे. पण अप्पी म्हणते की काही नाही, मी सुद्धा आनंदातच आहे. आणि मग ते निरोप घेऊन आपापल्या कामासाठी निघतात. मात्र आई म्हणत असते की नक्कीच अप्पीच्या मनात काहीतरी सुरू आहे. दुसरीकडे मनी मावशी पिहूला घेऊन त्यांच्या शेतामध्ये जाते. त्याचवेळी बंट्यासुद्धा त्या ठिकाणी येतो. पिहू विचारते की तुम्ही मला इथे कशासाठी बोलावलंय. त्यावर बंट्या म्हणतो की तुमचा गैरसमज दूर करण्यासाठी, आणि ते बघा तिकडे. आणि त्यानंतर पिहू त्याने इशारा केलेला असतो त्या ठिकाणी बघते, तर तिथे सुजय तिचे दागिने एका माणसाला देत असतो, त्याच्यापुढे हात जोडत असतो. आणि हा प्रकार बघून पिहूला धक्काच बसतो. तर बंट्या म्हणत असतो की वहिनी, मी तुमचा गैरसमज दूर करण्यासाठी तुम्हाला इथे बोलावलं आहे. तुम्हाला असं वाटत असेल ना की सुजयने दागिन्यांची चोरी केली, मात्र त्याच्यावर ही वेळ फक्त त्या अप्पीमुळे आली आहे. आणि आता तो जे काही करतोय ना ते फक्त तुमच्यासाठी, कारण त्याचा प्रोजेक्ट दुसऱ्यांदा बंद पडला. त्यामुळे त्याने ज्या माणसांकडून पैसे घेतलेत त्यांना ते पैसे परत हवे आहेत. आता सुजाकडे दुसरा कोणताही मार्ग राहिला नाही, म्हणून मग त्याने दागिने घेतले. तर मनी मावशीसुद्धा पिहूच्या मनात विष कालवत म्हणते की बघ पिहू, तुझ्या त्या लाडक्या मैत्रिणीमुळे तुझ्या नवऱ्यावर काय वेळ आली आहे ते. त्या लोकांनी तर सुजाला धमकीसुद्धा दिली होती की जर तू आमचे पैसे परत दिले नाही तर आम्ही आरूला काहीतरी करू. आणि ते ऐकून पिहू खूपच घाबरते. सुजयची अवस्था बघून तिला खूप रडायला येते. तर बंट्या तिच्या मनात अप्पीविषयी अजून विष कालवण्याचा प्रयत्न करतो. आणि त्यामुळे पिहू चिडून म्हणते की सुजय नाही त्या अप्पीला अशीच तुझी माफी मागायला लावली तर मी सुद्धा नावाची प्रियांका नाही. त्यासाठी मला जग इकडचं तिकडे करावं लागलं तरीही चालेल. आणि तिचं ते बोलणं ऐकून बंट्या आणि मनी खुश होतात. दुसरीकडे अप्पी ऑफिसमध्ये काम करत असते. त्याचवेळी गायतोंडे तिथे येतात. ते अप्पीला विचारतात की मॅडम, तुम्ही ठीक आहात ना. त्यावर अप्पी म्हणते हो. आणि मग त्यानंतर ती त्यांना हिरकणी योजनेबद्दल विचारते. गायतोंडे सांगतात की योजना अगदी व्यवस्थित सुरू आहे, तुम्ही काहीच काळजी करू नका. तर अप्पी त्यांना सांगते की माझी अशी इच्छा आहे की ती योजना आता इतर जिल्ह्यांमध्येही सुरू व्हायला हवी, सगळ्यांनाच योजनेचा फायदा व्हायला हवा. आणि त्यावर गायतोंडेसुद्धा हो म्हणतात. आणि मग त्यानंतर पुन्हा एकदा बाळाचा विषय निघतो. त्यावेळी अप्पीच्या बोलण्यामधून गायतोंडेंच्या असं लक्षात येतं की मॅडमच्या मनातून अजूनही खंत निघून गेलेली नाही आहे, त्यांना अजूनही बाळाची आठवण येते. आणि मग त्यामुळे ते दीपाचा आणि अण्णाचा शोध न थांबवायचंच ठरवतात आणि पुन्हा त्या दोघांचा शोध घ्यायचं काम सुरू करतात. त्यानंतर ते अप्पीला सांगतात की तुम्हाला भेटण्यासाठी डॉक्टर आल्या आहेत. त्यामुळे अप्पी म्हणते की त्यांना तुम्ही लगेच आतमध्ये पाठवा. आणि मग त्या डॉक्टर अप्पीला भेटण्यासाठी येतात. थोडा वेळ त्या दोघीजणी गप्पा मारतात, हिरकणी योजनेबद्दल बोलतात. अप्पी त्यांना सांगते की आम्हाला तुमचीसुद्धा या कामात मदत हवी आहे. हे काम करताना तुम्हाला कसा अनुभव आला आहे तो सुद्धा मला एका फाईलमध्ये लिहायचा आहे. आणि त्यावर त्या डॉक्टर म्हणतात ठीक आहे, आम्ही तुम्हाला सगळी मदत करू. आणि मग डॉक्टर अप्पीला विचारतात की तुमच्या डिलिव्हरीनंतर तुमच्या छातीत दुखलं होतं का. त्यावर अप्पी विचारते
म्हणजे पाहणा फुटला होता का असं विचारायचं आहे का तुम्हाला? आणि त्यावर डॉक्टर हो म्हणतात. तर अप्पी सांगते नाही, मला पाहणा फुटला नव्हता. आणि ते ऐकून डॉक्टरांना धक्का बसतो. त्या विचारतात पण हे कसं शक्य आहे? त्यावर अप्पी म्हणते की बाळच आता राहिलं नाही म्हटल्यावर पाहणा तरी कसा फुटणार? आणि त्यामुळे डॉक्टर काही बोलत नाही. आणि मग त्या अपर्णाला सांगतात की मला असं वाटतं की तुम्ही आणि अर्जुन सर अजून तरुण आहात, तर तुम्ही दुसरा चान्स घ्यायला हवा, दुसऱ्या बाळाचा विचार करायला हवा. पण अप्पी म्हणते की दुसऱ्या बाळाने पहिल्या बाळाची कमतरता थोडीच भरून निघणार आहे. आणि खरं तर हा असा विचार आमच्या दोघांच्याही डोक्यात आला नाही. त्यामुळे डॉक्टर म्हणतात ठीक आहे. आणि मग त्या अप्पीचा निरोप घेऊन तेथून निघतात. अप्पी मात्र विचार करत असते की मला पाहणा कसा नाही फुटला, बाळ जिवंत आहे असं वाटत असतानासुद्धा हा नियतीचा काही संकेत तर नसेल ना. त्यानंतर मग रात्री कदमांच्या घरी बारशाची तयारी सुरू असते. सगळेजण आनंदाने आपापलं काम करत असतात. सगळी तयारी झालेली असते, मात्र बाळाचं नाव काय ठेवायचं हेच ठरवलेलं नसतं. आणि त्यावेळी सुजा मुद्दाम म्हणतो की त्या बाळाला त्याच्या आजोबांचंच नाव द्या, धाकटे हंबीरराव. मात्र ते ऐकून सगळेजण रागातच सुजयकडे बघू लागतात. सरकार म्हणतात की जर माझं कर्तृत्व तेवढं मोठं असतं ना तर ते सुद्धा केलं असतं. मात्र सुजा म्हणतो पण तुम्हाला खूप पुळका आहे ना, मग द्या तुमचंच नाव. मात्र स्वप्नील आणि अर्जुन त्याला गप्प बसायला सांगतात. आणि मग ते आपापल्या कामाला सुरुवात करतात. तर अप्पी पिऊला सांगत असते की मी स्वयंपाकाची सगळी तयारी केली आहे. मात्र पिऊ तिच्याकडे बघतही नाही. त्यानंतर मग रुक्मिणी सगळ्यांना देवघरात घेऊन जाते. ती म्हणत असते की आज खूप दिवसांनी आपल्या घरात आनंदाचं वातावरण आहे. आणि मग ती सगळ्यांना हळदी कुंकू लावते आणि देवाकडे प्रार्थना करते की सगळ्यांचा संसार सुखाचा होऊ दे. आणि त्यावेळी मग अप्पी प्रार्थना करत असते की मला बाळाबद्दल जे काही वाटत आहे ते खरं की खोटं यासाठी काहीतरी कौल दे. तर पिऊ मनाशी म्हणत असते की अप्पीला तिच्या कर्माची शिक्षा मिळू दे. दुसरीकडे मनी बंट्याकडे जाते आणि ती त्याला विचारत असते की आपण याच दिवसाची इतके दिवस वाट बघत होतो ना, आपल्याला त्या अप्पीला आणि अर्जाला धडा शिकवायचा होता. आणि आता तो दिवस उजाडला सुद्धा. त्यांच्या बाळाला आपण त्या स्वप्नील आणि रुपालीचं नाव लावलं, पण मग तरीसुद्धा मला आनंद का होत नाही? आणि त्यावर बंट्या विचारतो की नक्की काय म्हणायचं आहे तुला? त्यावर मनी म्हणते म्हणजे अरे आपण अजून किती दिवस इथेच राहणार आहोत? आता झालं ना सगळं, घेतला ना त्या अप्पीचा बदला, आता अजून काय करायचं? आणि त्यावेळी बंट्या म्हणतो की नाही आई, आता आयुष्यभरे असंच सुरू राहणार. मला त्या अप्पीला आणि अर्जाला गाडून टाकायचं आहे. आणि त्यावेळी मनी मावशी म्हणते की अरे असं करू नको, आता तू सुद्धा तुझ्या लग्नाचं बघ, मला देखील आजी व्हायचं आहे. मात्र बंट्या म्हणतो की नाही आई, तू आठवतो दिवस, ते लग्न आणि त्या लग्नामधून पळून गेलेली अप्पी, आपल्या दोघांचा झालेला अपमान, आणि ते सगळं काही विसरणं शक्यच नाही. आयुष्यभर आता हे असंच सुरू राहणार आहे. आणि जर लग्नाचं म्हणत असशील ना तर मी लग्न करणार, पण ते फक्त त्या अप्पीसोबत. आणि ते ऐकून मनीच्या पायाखालची जमीनच सरकते. ती म्हणते की अरे हे काय बोलतोय तू? आणि त्यावर बंट्या म्हणतो की खरं तेच बोलत आहे, मला त्या अप्पीमध्ये आणि अर्जामध्ये भांडणं लावायची आहेत. आणि त्या दोघांमधील वाद इतके वाढवायचे आहेत की त्यांनी एकमेकांना सोडून द्यायला हवं. मग त्या अप्पीकडे दुसरा कोणताही पर्याय राहणार नाही. शेवटी तिला माझ्याशीच लग्न करावं लागेल. आणि मग मी त्याच मंदिरासमोर तसाच मांडव टाकणार, त्याच काळ्या पांढऱ्या घोड्यावर बसून येणार आणि कदमांच्या छाताडावर पाय देऊन त्या अप्पीसोबत लग्न करणार. मात्र बंट्याचं हे सगळं बोलणं ऐकून मनी मावशी घाबरते. ती मनाशी म्हणत असते की हा बदला घेण्याच्या नादात मी माझ्याच पोराच्या आयुष्याचं वाटोळं केलं. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.